पण एफडीए मदत करत नाही अशी नागपूर पोलिसांची तक्रार आहे। नागपुरात मला असं वाटतं या देशातले का महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त पाणठेले नागपुरात असतील। तो जो काही खर्रा जो विषय आहे ना, आज नागपूर दुर्दैवानी, विदर्भ दुर्दैवानी कॅन्सरची राजधानी होत चालली आहे। त्यामुळे माझी मंत्रिमंडळांना मला एक प्रश्न असा आहे की इतर राज्यातनं येणाऱ्या गुटख्यांवर एफडीए काही कारवाई करते का, त्यात पोलिसांची मदत आपल्याला मिळते का। नंबर 2, या संबंधित जिथून आपण सेंटेड तंबाखू 120, 160, 360 काय जो मिळतो, बिडीपत्ती काय काय असतं, त्याच्यावर ज्या पाणठेल्यावर हे पकडलं जाणार आहे त्या पाणठेल्यावर तात्काळ कारवाई होते का, कुठल्या कलमानुसार कारवाई होते, त्याला काय शिक्षा आहे। नंबर 2, पोलीस विभागाच्या म्हणजे आपण मान्य मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत, तर नागपूर त्यांचा जिल्हा आहे, तर पोलीस विभागाची अधिक मदत घेऊन आपण याच्यावर अधिक कडक कारवाई करून जर जाब बसवू शकलो, 100 लोक आपण जेलमध्ये ठेवू शकलो, तर उरलेल्या 1000 लोकांना धाक बसेल। त्यामुळे अशी कारवाई, कडक कारवाई करता येते का। नंबर 3, नंबर 4, आताच माननीय मंत्री मोदयांनी सांगितलं की विभागशः आपण या लॅब करणार आहोत, पण लॅबमध्ये सॅम्पल ठेवायला जागा नसेल आणि ती टेस्ट करायला जागा नसेल तर हे दुर्दैव आहे। फार साधे सज्जन मंत्री आहात, मी आपल्याला उपाध्यक्षापासून बघतोय, फार काटेकोरपणे आपण काम करण्याचा प्रयत्न करता आहात, पण आपला अधिक वचक जर याच्यावर बसला तर या दृष्टीने काही आपण खाजगी संस्थांना आणून या लॅब अधिक वाढवू शकतो का, म्हणजे आपल्या आस्थापनेवर याचा भार पडणार नाही। आणि त्यात जसं आपण रक्त तपासण्याकरता अनेक प्रयोगशाळांना आपण परवानगी दिल्या आहेत, नियमानुसार जे काही नियम असतील त्याप्रमाणे याच्यात आपण खाजगी गुंतवणूक आणून अशा प्रयोगशाळा करू शकतो का, जेणेकरून या महाराष्ट्रात खरंच गुटखा बंदी आहे, खरंच पान मसाला बंदी आहे। कारण ती वाटत नाही, दुर्दैवाने म्हणावं लागतं, कारण कुठल्याही पानठेल्यावर, कुठल्याही दुकानांवर, कुठल्याही मोठ्या पान शॉपवरचं आपल्याला सगळं मिळतं। त्यामुळे हे जर थांबवायचं असेल तर आपण याच्यात खाजगी गुंतवणूकांना आणून याच्या लॅब मोठ्या प्रमाणात तयार करणार आहोत का, आणि एफडीए अधिक पोलीस अशी मिळून जर अधिक कडक कारवाई आणि डायरेक्ट जेल, त्याची जमानतच नाही होऊ शकणार 2-3 महिनाभर, 2 महिने, असं काही कडक शासन आपण करणार आहोत का, अशी माझी अध्यक्षांच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की आपल्या प्रश्नांची उत्तर द्या। आपण सन्माननीय सदस्यांनी विचारलेला जो काही प्रश्न आहे का आपण त्यांच्यावर कुठल्या कायद्यान्वये कार्यवाही करतो, तर भारतीय न्याय संहितेचे कलम 123 प्रमाणे गुन्हा दाखल करता येतो, त्या पद्धतीनं गुन्हे दाखल केले जातात। परंतु मी नेहमी सांगत आलो का बाबा जी कपॅसिटी जी आहे, कपॅसिटी रोजची जी लॅबची आहे ती लॅबची कपॅसिटी येणारे नमुने ह्याच्यातली जी तफावत आहे ती फार मोठी आहे, आणि म्हणून आपण केलेल्या सूचनेप्रमाणे मनुष्यबळ वाढलंय, कपॅसिटी वाढवू। खाजगी लॅब पुन्हा जे पीपीपीवर आपल्याकडे 5 लॅब होत्या त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं होतं, त्याचंही आपण केंद्र शासनाला परवानगी मागितलेली आहे का जेणेकरून पुन्हा आपल्याला खाजगी लॅब घेऊन आणि हा निकाल तात्काळ लावता येईल। कारण निवळ गुटखाच तपासून आपल्याला चालणार नाही, तर आपण इतरही जे काही अन्नपदार्थ आहेत ते सुद्धा नमुने घेत असतो, तेही तपासण्यासाठीचं तात्काळ त्या ठिकाणी नंबर लागावेत, त्या दृष्टीनं त्याचा प्रयत्न केला जाईल।